जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. तर आजला आपण चाललो आहोत कैलासगडला. आता टायगर पॉईंटच्या पुढे निघाले लोणावळ्यावरून निघाल्यानंतर. परंतु आजचं क्लायमेट एवढं भारी आहे की त्याचा नाद नाही. आज आपल्या बरोबर हे अशोक कामकर, मांढरे, हे ओले. साधारणतः मित्रांनो तळेगावून आपण 6 वाजता निघालो होतो आणि त्यानंतर 2.5 तासामध्ये आपण वासुदेवची खिंड आहे ज्या ठिकाणी आपला ट्रेक चालू होणार आहे त्या खिंडीपाशी येऊन पोचलोय. समोर कैलासगड हा बोर्ड आहे. इथनं ह्या धारेने आपल्याला वर जायचंय. गाडी या ठिकाणी पार्क केली आहे. चला. मित्रांनो साधारणतः 2 टप्पे आपण चढून जर वरती आलो ना तर इथे पोचतो. जो शेवटचा टप्पा आहे कैलासगडाचा समोर ही झेंडागाठी आपल्याला दिसते. परंतु आता जाताना आपलं हे डाव्या बाजूने जायचं. ही पारोड दिसते ना, ही पारोड अशी वर जाते, तिथपर्यंत जाते. चला, कारण आता इथून पुढे थोडीशी पाऊलवाट देखील घसरडी आहे आणि घसरडी असल्यामुळे थोडंसं निवांत जाणं गरजेचं आहे. या साईडने हवा देखील लागणार नाही आपल्याला आणि ऊन मात्र आता वाढले. मित्रांनो इथपर्यंत येता नाही ना पाठीमागचा टपरा बरोबर. त्या टपऱ्यापासून पुढे जर आलं इथे आहे ना जाम घसरडे, छोटीशी पाऊलवाट आहे, पायाखाली माती आहे. त्याच्यामुळे येताना थोडं जपून या. आता यातले प्रत्येक पाऊल हा व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. मित्रांनो फायनली आपण कैलासगडाच्या टॉपला येऊन पोहोचलोय. ही समोरची दिसती पाऊलवाट, ह्या पाऊलवाटी वरती येतोय. वरती जर आलं तर आपल्याला किल्ल्याचा शिवलिंग ज्या बाजूस आहे त्या बाजूचा इकडे फलक पाहायला भेटतो. पहिल्यांदा आपण जाणार आहोत या साईडला जी ध्वजकाठी आहे त्या ध्वजकाठीकडे. मित्रांनो या ठिकाणी जर आलं ना पूर्ण हिमवशी धरणाचा जो बॅकवॉटर आहे बॅकवॉटर आपल्या नजरेस पडतं. आता ही सुंदर आहे. मुळा नदीवरती असलेलं हे मुळशी धरण आणि आपला प्रवास चालू झाला ही समोर पाण्याची टाकी दिसते ना तिथून त्या समोरच्या टेकडीला ड्रायव्हर मारून तिथे आलो. परत खालच्या टेकडीला समोर खालची पावलवाट दिसते त्या पावलवाटीने किल्ल्याच्या पलीकडे टोकाला गेलो, तिथनं वरती आलो. खूप सुंदर आहे. समोरील झेंडागाडीपासून पुढे जर आलं एक हा टपरा चढवायचा. टपरा चढून आलं का डाव्या बाजूला ही जी पाऊलवाट जाते त्या पाऊलवाटीने गेलं ना ती समोर साईडला गुहा आहे. ती गुहा पाहायला जाऊया. मात्र इकडं जर यायचं झालं ना थोडं जपून या. कारण आपण किल्ला चढायला लागल्यापासून पाहतो की खडक अशी नाही आहे किंवा इथली माती पायाखालची दमदार नाही आहे. घसरडी माती आहे, मोकळी माती आहे. त्याच्यामुळे येताना जपून या. आता ज्या ठिकाणी थोडीशी जास्त रिस्क आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी यांनी अशी वायर रोप लावलेली आहे. त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम होत नाही. परंतु तरी देखील काळजी घेतलेली बरी. Sinking in, I know these feels
Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. ही समोर दिसते मोठी अशी गुहा आहे मित्रांनो. खूप असं मोठं हे पाण्याचं टाकं आहे आता. किल्ल्यावरती जरी आपल्याला आहे ना ऐतिहासिक अशा जास्त वास्तू किंवा गोष्टी दिसत जरी नसतील तरी पुढे पुढे आपल्याला ही बांधकामाची ज्योती किल्ल्यावरती पाहायला भेटतात. आता जसं आपण एक पाण्याचं टाकं पाहिलं खाली, ते पाण्याच्या टाक्याच्या पुढे वरती येऊन परत पुढे जर गड फेरी करताना आलं तर ही बांधकामाची ज्योती आपल्याला इथं पाहायला भेटतात. ती बांधकामाची ज्योती पाहिली आपण पुढे तिथून पुढे जर आलं नाही ते एक अनगड देवाचं मंदिर आहे. या ठिकाणी मंदिर पाहायला भेटतं. शेजारी बांधकामाची ज्योती आहेत. हे समोर एक मंदिर आहे मित्रांनो. हे पाहता फुल किती सुंदर. कैलासगडाचा तसा इतिहासामध्ये फारसा उल्लेख आढळत नाही. उल्लेख जो आढळतो तो 1706च्या आसपास आढळतो. तारामुळे ती ज्या राणी होत्या आपल्या त्यांच्या काळामध्ये. परंतु ह्या किल्ल्याचं स्थान जर पाहिलं तर एक जे घाट रस्ते आहेत, आता या बाजूला जो घाट रस्ता आहे तामणी घाट रस्ता, त्या घाट रस्त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी त्या किल्ल्याचा उपयोग होत असावा. या बाजूला घनगड आहे, कोरीगड आहे, तैलबैल आहे, पुढे गेलं तर मोरगिरी आहे. त्या लाईनच्या दक्षिण बाजूस हा कैलासगड येतो. आणि आता येऊन पोचलो आपण जी गडदेवता आहे कैलासगडाची, त्या कैलास मंदिरामध्ये शंकराचं मंदिर आहे ते. शिवशंभो हर हर महादेव. गोवा पाहण्यासाठी आपण आहे ना खाली उतरून आलोय बरंच. आता गंमत अशी हे रस्ता आहे ना पाहताय वरती खाली, पाहताय वरती खाली आलेत का. हे पाऊल वाट आहे ना एवढी रिस्की आहे की पूर्ण दगडी येत. इथं थोडंसं बरं आहे पण इथून अजून खाली उतरायचं आहे. हा शक्ती इथपर्यंत खाली जाऊन आलाय. आता बाकीचे आमच्या आलेत वरनं खाली. गंमत अशी आहे की चढायला थोडस ठीक आहे म्हणा, पण उतरायचं म्हटलं ना तर अवघड आहे. कारण एवढं घसरड आहे की त्याच्यामुळे खाली जायचा प्लॅन कॅन्सल केलाय. नको जायला. ए अरे लय घसरणं आहे खाली. मग जायचं का नाही खाली? अजून खाली जायला लागतं. निम्म्याला जास्त खाली उतरायचे आणि घसरडं पण नाहीये. मला वाटतं खाली न गेलं परत जाऊ वरती परत. चालेल चालेल. हे असं आहे हे त्याला काय ग्रीपच नाही. सरळ सोट वर जायचं. मित्रांनो आता आपला जवळजवळ कैलासगड फिरून झालाय. खाली आपल्याला गुहेकडे काय जायला जमलं नाही. पुन्हा काहीतरी खालच्या साईडने गुहेकडे येऊया. चला आता आपण गड उतार होतोय.
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला जर कैलासगडाला भेट द्यायची असेल तर एक पावसाळ्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जर भेट दिली तर या किल्ल्याचं सौंदर्य हे पाहण्याजोगं असतं. आणि त्या मोशी डॅमचा एवढा सुंदर व्ह्यू इथं पाहायला भेटतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मला भेटू अशा नवीन सफरीमध्ये. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a craze, love moving